अजित 2016 साली जेव्हा प्रोबेसमध्ये असाच हादरा बसला होता आणि बॉयलरचा स्फोट झाला होता तेव्हा सुद्धा आपण ह्या विषयावर चर्चा केली। तुम्हीच होतात वार्तांकनाला। आपण अशी चर्चा केली होती की रहिवासी भाग आणि MIDCचा परिसर यामध्ये साधारण किती अंतर असायला हवं, काय नियम MIDC च्या माध्यमातून पाळले जायला हवेत किंवा रहिवासी भाग कुठपर्यंत यायला हवा आणि यावर नियंत्रण असायला हवं। हे झालेलं नाही म्हणून पुन्हा एकदा हा प्रकार दिसतोय आणि यात अनेक निष्पाप जे जखमी झालेले आहेत। नक्कीच निवासी भाग आणि MIDC भाग याच्यामध्ये किती अंतर असावे याचे नियम घालून दिले गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जेव्हा MIDC मध्ये निवासी भाग घोषित केला जातो, केमिकल भाग घोषित केला जातो, नॉन केमिकल कंपन्या घोषित केल्या जातात। पण आपण जर पाहिलं तर सर्रासपणे अगदी केमिकल कंपन्यांच्या बाजूलाच लागून अनेक घरं इमारती ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे अशी काही घटना घडली की मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं। नक्की। आता आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आलाय का, तिथून आधी सगळ्यांना बाहेर काढलं गेलंय का? भले ते केमिकल कंपन्यांमध्ये काम करणारे, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये काम करणारे असोत किंवा रहिवासी भागातले असोत। नक्कीच इथं जवळपास बाजूला 3 ते 4 कंपन्या होत्या। एका प्रत्यक्षदर्शीशी आपण जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी ती प्रतिक्रिया दिली की बाजूला जो स्फोट झाला त्यामुळे आगीचा लोट त्यांच्या कंपनीत देखील पसरला, सगळ्या काचा फुटल्याने अनेक जण भाजल्याची भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे इथं जी घटना घडली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते। बरं अजित, आपण असेच संपर्कात राहा, अधिक माहिती आपल्याकडनं घ्यायची आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय या संदर्भात, ते आपण बघूया। त्यांनी काय ट्विट केले ते बघूया। वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतायत, त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेले ट्विट बघूया। डोंबिवलीतल्या मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली न्यूज 18 लोकमतशी बोलताना। मी आता घटनास्थळी पोहोचतो आहे, माहिती घेण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी म्हटलंय। कल्याण ग्रामीणचे राजू पाटील मनसेचे ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत, आढावा घेत आहेत। प्राथमिकता हीच असणार आहे सगळ्या यंत्रणांची की तिथले जखमी असतील त्यांना बाहेर काढणं, आग विझवणं, धुराचे लोट कमी करणं आणि परिसर सगळा वेकट करणं, रिकामा करणं, असा आत्ताची प्राथमिकता असणार आहे। आपल्याला खासदार कल्याण डोंबिवलीचे श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, ते देखील सगळ्या यंत्रणांकडून माहिती घेत आहेत। नेमकं गांभीर्य काय, किती मोठी ही आग आहे, स्फोट कशामुळे झाला, केमिकलचे स्फोट सारखे का होत आहेत, हे सगळं माहिती घेतो आहे असं ते सांगत होते। अर्थात यावर लॉंग टर्म काहीतरी उपाययोजना आखाव्याच लागणार आहेत, काहीतरी ठोस निर्णय घ्यावेच लागणार आहेत। पण आत्ता प्राथमिकता ही आहे की काही कामगार जर अजून जखमी असतील तर त्यांना तातडीनं उपचारासाठी नेणं, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या यंत्रणा पोहोचलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया कारण ते घटनास्थळी उपस्थित आहेत। गणेश, आपण घटनास्थळी पोहोचलेले आहात, काय आपल्याला चित्र दिसतंय, किती गंभीर स्वरूपाची ही आग आणि स्फोट आहे? गणेश, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत, काही क्षणात ते आपल्याला थेट घटनास्थळावरून माहिती देतील। नेमका हा डोंबिवलीच्या कुठल्या भागात, कुठल्या परिसरात स्फोट झालेला आहे, वाहतुकीची काय परिस्थिती आहे, अग्निशमन दलाच्या गाड्या 4 पोहोचल्यात हे कळतंय, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, किती आग विझलेली आहे, ही सगळी माहिती थेट आपण आमच्या प्रतिनिधींकडनं घेऊया। दरम्यान देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्याचे, ज्यांनी ट्विट करून काय माहिती दिली आहे ती बघूयात। डोंबिवलीतल्या स्फोटाच्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली। डोंबिवली MIDCतील अमुदान या केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे। 8 जण या घटनेमध्ये अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली असून तेही 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचतायत। NDRF, TDRF, अग्निशमन दलाच्या चमू यांना बोलावण्यात आलेलं आहे, ते घटनास्थळी पोहोचलेले पण आहेत। जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया, आत्ताची प्राथमिकता हीच असणार आहे की अजून कोणी जखमी नाही ना हे बघावं, त्या जखमींना बाहेर काढलं जावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आग जी लागलेली आहे बॉयलरच्या स्फोटामुळे ती विझवली जावी। आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे किंवा तिथे जे कोणी अडकलेले असतील त्यांना बाहेर काढणं, आग विझवणं आणि त्यानंतर धुराचे लोट कसे कमी होतील याकडे लक्ष देणं। पण नेमकं ही कुठली केमिकल कंपनी होती, आता वेगवेगळी नावं समोर येत आहेत खरं तर, त्यामुळे ठोस अधिकृतपणे माहिती आपल्याकडे यायची आहे की ही नेमकी कंपनी कुठली होती आणि कशाची होती, म्हणजे या केमिकल कंपनीमध्ये काय नेमकं बनत होतं या संदर्भातली माहिती सुद्धा समोर यायची आहे। जसं आपल्याला अजित सांगत होते की रहिवासी भाग, कॉलेज, शाळा हे सगळं अगदी आजूबाजूला आहे, या कंपनीच्या अगदी आजूबाजूला होतं। एक वाहनाचं शोरूम सुद्धा होतं, तर त्या वाहनाच्या शोरूममध्ये किती नुकसान झालंय हे सुद्धा हळूहळू आपल्याला कळेल। सगळ्यात आधी आगीचे खूप लोट येत आहेत, ते विझवणं, केमिकल कुठलं आहे ते समजून घेणं आणि त्यानंतर कशी आग विझवता येतील, स्फोट कसे होणार नाहीत पुढे, हे सगळं बघावं ही प्राथमिकता अग्निशमन दलाची असेल। ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली या सगळ्या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या गेलेल्या आहेत। 4 गाड्या ऑलरेडी घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे। पण इतका मोठा असा हा बॉयलरचा स्फोट होता की आजूबाजूच्या इमारतींच्या भिंतींना हादरे बसले, असं वाटलं क्षणभर की हा भूकंपच आहे। आणि त्यानंतर अनेक घरांच्या, ज्या जवळपासची घरं होती त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या काचा फुटून घरात नुसता काचांचा चक्काचूर आपल्याला बघायला मिळतोय। जी अगदी जवळची घरं होती त्याच्यात पूर्ण घराच्या सगळ्याच काचा गेल्यात, म्हणजे पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच्या सगळ्या काचा पडल्यात। ही एक इमारत आहे, कदाचित ही अजून जवळ असणार इमारत या कंपनीच्या, त्यामुळे बघा पहिला दुसरा मजला सगळ्या इमारतीच्या काचा फुटून पडलेल्या आहेत। बाजूलाच एक वाहनांचं शोरूम होतं, त्यामुळे अजून गंभीर परिस्थिती तिथेही असेल। हादऱ्यांमुळे, आगीचे लोट, धुराचे लोट यामुळे त्या गाड्यांचं किती नुकसान झालं असेल याची आपण कल्पना करू शकतो।